आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। नागपूर इथं लता मंगेशकर विद्यापीठ आणि अहिल्यानगर इथं डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील विद्यापीठ या दोन खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठांच्या स्थापनेला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। नागपूरच्या विद्यापीठात वैद्यकशास्त्र, दंतवैद्यक, फिजिओथेरपी आणि नर्सिंगमधील पदवी, पदव्युत्तर आणि सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रम सुरू होणार असून संस्थेकडे 1138 खाटांचं रुग्णालय आहे। महाराष्ट्रातील जलवाहतूक अधिक सुखकर, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी सौर ऊर्जेवर आधारित आधुनिक प्रवासी बोटी वापरायला चालना द्यावी असे निर्देश मत्स्य व्यवसाय आणि बंदर मंत्री नितेश राणे यांनी दिले। मंत्रालयात नावाल्ड बोट्स कंपनीने सादर केलेल्या आधुनिक सोलार बोटींच्या सादरीकरणाच्या वेळी ते बोलत होते। जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पिण्याचं पाणी, स्वतंत्र स्वच्छतागृह, वीज आणि पुरेशा वर्गखोल्यांच्या मूलभूत सुविधा महिनाभरात उपलब्ध करून देण्याचे निर्देश ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहे। शाळांच्या सध्याच्या सुविधांच्या आधारे ABCD असं वर्गीकरण करून 8 दिवसात प्रत्यक्ष पाहणीचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आला आहे। श्रावणातील शिवभक्तीला निसर्गभक्तीची जोड देत बुलढाणा जिल्ह्यात वर्ल्ड फॉर नेचर संस्थेच्या वतीनं दुर्गम डोंगरावर पारंपरिक गोफणीच्या सहाय्यानं मातीच्या बीज गोळ्यांची पेरणी करण्याचा अनोखा सीड्स बॉम्बार्डिंग उपक्रम राबवण्यात येत आहे। अडभंगनाथ आणि जटाशंकर देवालय परिसरात भाविकांना गोफण आणि बीज गोळे देऊन या उपक्रमात सहभागी करून घेतलं जात आहे। माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं 11वीच्या प्रवेशासाठी 10वी फेरी जाहीर केली आहे। 27 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना या फेरीत सहभागी होऊन प्रवेश घेता येणार आहे। राज्यात अद्यापही 11वीच्या 8,94,000 जागा रिक्त आहे। श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं पहिल्या डावात 9 बाद 503 धावा केल्या। देवदत्त पलिक्कडनं 117, ध्रुव जुरेलनं 115, ऋषभ पंत 63 तर कर्णधार शुभमन गिलनं 50 धावा केल्या। कालचा खेळ थांबला तेव्हा श्रीलंकेच्या 2 बाद 8 धावा झाल्या होत्या। विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात आज काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे। पुढील 3 तासांसाठी या ठिकाणी इशारा देण्यात आला आहे। दरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड इथल्या पर्लकोटा नदीवर पुलावरचं पाणी हळूहळू ओसरत असून परिस्थिती पूर्वपदावर येत आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल। नमस्कार।